नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना शासनाच्या विविध विभागांमध्ये किती पदे रिक्त आहेत याची माहिती असणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि अधिकृत अपडेटवर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातील रिक्त पदांबाबत एक नवीन RTI त्याचा जो रिप्लाय आहे तो समोर आलेला आहे. हा रिप्लाय नेमका काय आहे आणि तुमच्यासाठी कोणती संधी दडलेली आहे हे आपण सविस्तर समजून घेऊया एकदम सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही मराठी स्वरूपामध्ये आर्टिकल रीड करू शकता. आणि तसेच डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा, तिथे डेली अपडेट्स मिळून जातील. मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर जे पत्र पाहत आहात ते अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांच्या कार्यालयातून आलेले अधिकृत पत्र आहे. या पत्राची तारीख आहे 21 ऑगस्ट 2026. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत एका विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज करून रिक्त पदांची माहिती मागितली होती. त्याला हे उत्तर देण्यात आलेलं आहे. चला तर मग आपण सविस्तर बघूया की अमरावती विभागात कोणकोणत्या पदांसाठी किती जागा रिक्त आहेत. मित्रांनो, आपण या चार्टमध्ये प्रामुख्याने डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे सरळ सेवाच्या जागांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, कारण आपण सर्वजण सरळ सेवेच्या भरतीच्या आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वात पहिले पद यादीत दिलेलं आहे ते म्हणजे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. इथे तुम्ही पाहू शकता की सरळ सेवेच्या एकूण 4 जागा मंजूर आहेत आणि त्या 4ही जागा भरलेल्या आहेत, म्हणजे कार्यरत आहेत. त्यामुळे या पदासाठी सध्या एकही जागा रिक्त नाही. पण आता दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं पद बघा, ज्यावर पिवळ्या रंगाने हायलाईट केलेलं आहे, आदिवासी विकास निरीक्षक. या पदासाठी सरळ सेवेतून एकूण 18 पदे मंजूर आहेत. त्यांपैकी फक्त 4 पदांवर कर्मचारी जे आहेत ते कार्यरत आहेत आणि तब्बल 14 पदे रिक्त आहेत. मित्रांनो, निरीक्षक पदासाठी 14 जागा रिक्त असणे ही एक चांगली बाब आहे. तिसरं आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या आवडीचं पद, ज्याचे बहुतांश मुली तयारी करतात, ते म्हणजे लिपिक टंकलेखक किंवा कनिष्ठ लिपिक. याकडे बारकाईने लक्ष द्या. यामध्ये सरळ सेवेतून तब्बल 194 पदे मंजूर आहेत. त्यांपैकी 135 भरलेली आहेत आणि 59 पदे अजूनही रिक्त आहेत. म्हणजे लिपिक पदासाठी इथे खूप मोठी संधी उपलब्ध आहे. आणि चौथं पद आहे लिपिक टंकलेखक. वाहन चालकमधून संवर्ग बदलीने हे पद आहे. यात सरळ सेवेची 3 मंजूर पदे आहेत, 2 कार्यरत आहेत आणि 1 पद रिक्त आहे. आता आपण जर फक्त सरळ सेवेचा एकूण आकडा पाहिला तर या अमरावती कार्यालयाअंतर्गत सरळ सेवेची एकूण 271 पदे मंजूर आहेत. त्यांपैकी 195 भरलेले आहेत आणि 74 पदे जे आहेत ते आपल्याला रिक्त पाहायला मिळतात. मित्रांनो, आता याचा अर्थ काय तर हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ही माहिती फक्त अमरावती विभागाची आहे. जर एका विभागात लिपिक आणि निरीक्षक पदाच्या एवढ्या जागा रिक्त असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागामध्ये खूप मोठ्या संख्येने जागा रिक्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या विभागाची सरळ सेवा भरती निघण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते. माझा तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही जो अभ्यास करत आहात तो अजिबात थांबू देऊ नका. विशेषतः विद्यार्थ्यांकडे टायपिंगचे प्रमाणपत्र आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे, त्यांनी लिपिक पदांच्या संभाव्य भरतीसाठी स्वतःला तयार ठेवा. अभ्यास सातत्याने चालू राहू द्या, कारण जाहिरात कधी येऊ शकते आणि प्रमाणपत्र नसेल तर टायपिंगचं सर्टिफिकेट काढून ठेवा, कारण रिक्त जागा आहेत. याचं जे समजा ह्याचं जे भरण्यासाठी वगैरे जे पुढच्या प्रोसेस असतील त्या अजून व्हायच्या आहेत, त्या जर सुरू झाल्या तर तिथूनही तुम्हाला पुन्हा कमी वेळ भेटू शकतो. तर तुम्ही फ्युचरसाठी स्वतःला आजपासूनच तयार करू शकता. तर मित्रांनो, ही होती आजची अतिशय महत्त्वाची अपडेट. आशा करतो की तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आणि अधिकृत अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि शेजारचे बेल आयकन पण प्रेस करा. जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मित्रांनो, तुम्ही सध्या प्रामुख्याने कोणत्या सरळ सेवा परीक्षेची सर्वात जास्त तयारी करत आहात? मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला तुमच्यासाठी तशा पद्धतीचे अभ्यासाचे किंवा मार्गदर्शन आणि अपडेट्स आणता येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मन लावून अभ्यास करत राहा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.